इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 3 देशांकरता बॉक्सिंग डे टेस्ट मॅच ही फार महत्वाची असते. आपल्याकडे 1760 सण आहेत. ख्रिस्त धर्मियांसाठी एकमेव आणि महत्वाचा सण म्हणजे ख्रिसमस. त्यामुळे ख्रिसमस ते नवीन वर्ष हा काळ त्यांच्याकरता सर्वात सुंदर असतो, सुट्टीचा असतो, मजेचा असतो. त्यामुळे 25 तारखेला सगळेजण एकत्र येतात, धमाल करतात, ख्रिस्त जन्माचा आनंद घेतात. आणि 26 तारखेला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळली जाते, जी अगदी कन्फर्म 26 तारखेलाच खेळली जाते. न्यूझीलंडमध्ये सुद्धा ही परंपरा आहे. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट मॅच ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडलाच खेळली जाते. ही मॅच बघायला जाणं म्हणजे परंपरा जपण्याची गोष्ट आहे. क्रिकेटवर लोक प्रेम करतात, परंतु बॉक्सिंग डे टेस्ट मॅच बघायला जाणं ही फार सुंदर परंपरा आहे. जसं पुणेकरांसाठी सवाई गंधर्व, वसंतोत्सव याला जाणं ही एक सुंदर परंपरा आहे, तसंच क्रिकेट प्रेमींकरता बॉक्सिंग डे टेस्ट मॅच बघणं ही सुंदर परंपरा आहे. यावेळेला थोडंसं या पॅन्डेमिकचं सावट होतं, पण ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी आता 30,000 प्रेक्षकांना सामना बघायची परवानगी दिली आहे. त्यामुळे काही नाही, त्याच्यापेक्षा 30,000 आकडा हा खूप चांगला वाटतोय. 4 बदल केलेले आहेत. फार कमी वेळाला भारतीय संघामध्ये एकदम 4 बदल केलेले आपण पाहिलेत. त्याच्यापैकी 2 बदल हे कंपल्सरी करायलाच लागणार होते, कारण शमीच्या हाताला दुखापत झाली. विराट कोहली भारतात परतलेला आहे आणि त्यामुळे भारतीय संघामध्ये 2 बदल होणार हे तर उघडच होतं. ते सोडून 2 बदल करण्यात आलेले आहेत, कारण रिद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला घेतलेलं आहे आणि सलामीला पृथ्वी शॉला खाली बसवून शुभमन गिलला पदार्पणाची संधी दिली आहे. त्याचबरोबर शमीच्या जागी मोहम्मद सिराज ह्या तरुण आणि वेगवान गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिलेली आहे. आणि संघाने अजून एक महत्वाचा आणि चांगला डिसिजन घेतलाय, आणि तो म्हणजे विराट कोहलीच्या जागी बॅटिंगला मला वाटतं अजिंक्य राहणे आता वरती येईल आणि 6 नंबरला त्यांनी रवींद्र जडेजाला पसंती दिली आहे, जो चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून बॅटिंगही करतोय, बॉलिंग आणि फिल्डिंग मध्येही त्याचा फायदा होईल. या अर्थाने हे 4 बदल खूप चांगले वाटतात. सुधारणा सगळ्या क्षेत्रात पाहिजे असं नेहमी म्हणलं जातं, पण भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीमध्ये पुनरागमन करायचं झालं तर 2 क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा करायला लागेल. पहिली गोष्ट म्हणजे बॅटिंगमध्ये लक्षणीय सुधारणा करायलाच लागेल. चांगली सुरुवात ही करायलाच लागेल. शुभमन गिल आणि मयंक अग्रवालवरती ती मोठी जबाबदारी आहे की त्यांनी चांगली सुरुवात जर का संघाला करून दिली तर एकदम चित्र बदलेल. त्यामुळे ती झाली एक गोष्ट, आणि ती एका डावात नाही तर दोन्ही डावात चांगली फलंदाजी करता यायला पाहिजे. आणि दुसरा बदल, दुसरी सुधारणा म्हणजे फिल्डिंगमध्ये केली पाहिजे. गेल्या सामन्यामध्ये भरपूर झेल भारतीय संघाने सोडलेले आहेत. ती चूक परत करून चालणार नाही, नाहीतर पायावरती धोंडा पाडल्यासारखी अवस्था होईल. समोरच्या संघातले बॅट्समन हे तगडे आहेत. त्यांना एक संधी जर का अजून मिळाली तर ते एकदम त्याचा मोठा फायदा घेऊ शकतात. याचा विचार करता आलेला झेल हा पकडलाच पाहिजे. जर 2 चांगले झेल, अशक्यप्राय झेल बदल घेतले तर ते सामन्याचं रूप बदलू शकतात. या 2 क्षेत्रातले बदल हे नितांत गरजेचे. गेल्या सामन्यात काय घडलं आणि या सामन्याकडनं कप्तान अजिंक्य राहणेला काय अपेक्षा आहेत हे मी नाही सांगत. अजिंक्य राहणेला आज पत्रकार परिषदेमध्ये मराठीत प्रश्न विचारायची संधी मिळाली आणि त्यामुळे अजिंक्य काय म्हणलाय हेच आपण ऐकूयात. सर, येस. अजिंक्य, गेला सामना म्हणजे 1 तासाचा जो अपघात असं वाटतं का? कारण आपली टीम त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे आणि हे दुसरा सामना, तिसरा सामना, 4था सामना हे संकट नसून मोठी संधी असं वाटतं का तुला? नक्कीच फार मोठी संधी आहे सर्वांसाठी, आणि असं एखादा अपघात होतो, बट त्याच्यातनं कसं तुम्ही कमबॅक करता ते फार महत्वाचं असतं. 1 तास फक्त आपला खराब गेला, याचा अर्थ असा नाही की आपली टीम किंवा आपले प्लेयर्स खराब आहेत. पहिल्या इनिंग मध्ये सर्वांनी अप्लिकेशन करून दाखवलं आणि चांगली बॅटिंग केली. एवढं सोपं नव्हतं. ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग टीमला पण एवढं सोपं नव्हतं ज्या प्रकारे गेम जात होता. बट असा एखादा तास येतो त्यामध्ये की काही गोष्टी आपल्या बाजूने नाही जात, बट तुम्हाला ते रिस्पेक्ट करावं लागतं. त्याच्यातनं काय शिकता येईल ते तुम्ही शिकायला बघता. बट ही एक नक्कीच चांगली संधी आहे सर्वांसाठी. ऍज अ टीम, इंडियन टीमसाठी सर्वात मोठी संधी आहे. आणि ज्यांना कोणाला अपॉर्च्युनिटी मिळेल, आय थिंक इकडनं स्वतःवर प्रेशर न टाकता आपला गेम जर आपल्याला एन्जॉय करता आला, आपला गेम जर एक्सप्रेस करता आला, ऍज अ कॅप्टन मी सर्वांकडनं हेच एक्सपेक्ट करतो की चांगल्या ऍटिट्यूडनी खेळावं ग्राउंडमध्ये आणि आपला गेम एक्सप्रेस करावा.
आशा जिवंत आहेत. भारतीय संघ 36 ऑल आउट होण्या एवढी वाईट नक्कीच नाहीये. अजिंक्यनी पण ते सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण ख्रिसमस, बॉक्सिंग डे, न्यू इयर या सगळ्याचा विचार करून असं म्हणूयात की हॅपी डेज विल बी हिअर अगेन.